दिंडोरी वृत्तांत न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धारदार कोयता बाळगणारा रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद करून कोयता जप्त। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी नाशिक शहरात प्राणघातक शस्त्र बाळगून दहशत माजविणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी अंमलदार अंबड पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार तेजस मते यांना गोपनीय बातमी मिळाली की चुंचाडे घरकुल भागात तडीपार इसम बाळा राजगिरे हा धारदार लोखंडी कोयता जवळ बाळगून घेऊन फिरत आहे, अशी बातमी मिळाली। सदर बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांना दिली असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 पोलीस हवालदार मनोहर शिंदे, वाल्मिक चव्हाण, महेश खंडबहाले, तेजस मते, जितेंद्र वजिरे यांनी चुंचाडे घरकुल परिसरातील बिल्डिंग नंबर 25 चे पाठीमागे रस्त्यावर सापळा लावून बातमीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी रेकॉर्डवरील तडीपार रूपी बाळा राजगिरे हा दिसून आल्याने त्यास जागीच पकडले। त्यास त्याचे नावगाव विचारले। त्याने त्याचे नाव वैभव उर्फ बाळा अशोक राजगिरे, वय 21 वर्ष, राहणार रूम नंबर 48, बिल्डिंग नंबर CH08, घरकुल योजना, चुंचाडे शिवार, नाशिक असे सांगितले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 500 रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला। तसेच हद्दपार आदेशाचे उल्लंघन केले असल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस अंमलदार तेजस मते यांनी भारतीय हत्यार कायदा कलम 4/25, मपोका कलम 135 तसेच मपोका कलम 142 प्रमाणे अंबड पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन आरोपी यास पुढील कारवाई कामी जप्त मुद्देमालासह अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी पोलीस हवालदार मनोहर शिंदे, वाल्मिक चव्हाण, महेश खंडबहाले, तेजस मते, प्रवीण मानखेडे, जितेंद्र वजिरे यांनी केली। दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक सुनील मालुसरे, नाशिक।